कपिलताई हे काय बोलतायत? अहो स्वामी तर आज. गोपाळ दादा, पूजेची तयारी करूया. स्वामी वाट पाहत असतील. नाही नाही, मी स्वामींना भेटल्याशिवाय जाणार नाही. हा चल. अहो, ऐकतच नाही कोणी. तुमचे व्यथित चेहरे पाहून आम्हाला काही करणार नाही असं वाटलं का तुम्हाला? आम्हाला सगळं ठाऊक आहे. आता थोडा वेळ डोक्यातला विचार बाजूला ठेवा आणि पूजेला बसा. पण स्वामी, हा मान आम्हालाच का? ज्याचं मन अस्थिर असतं, विवंचनेत असतं, त्याचं मन स्थिर करायला हवा. त्यांना दिलासा मिळणं गरजेचं असतं की देव त्यांच्या पाठीशी आहे. तो या विवंचनेतून त्यांची सुटका करेल. बसा पूजेला. शिव शंकर शंभा. काय गोपाळ बुवा, पूजेचं साहित्य घेऊन आलात? हो. खर तर हा मान तुम्हाला आणि माईंना मिळायला हवा होता. पण काय, स्वामींनी हा मान त्या दिगंबर रावाला आणि भागीरथीला दिला. ह्या वराह पूजेचा मान खर तर तुम्हा दोघांना मिळायला हवा होता. पण काय केलं स्वामींनी? तुम्हाला हा मान दिलाच नाही. अहो स्वामींनी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी कार्य योजलंय. आता ह्या पूजेची योजना या दाम्पत्यासाठी केली आहे. यामागे स्वामींची काहीतरी लीला असणार. आणि हो, बरं झालं तुम्ही मला इथं भेटलात. हे घ्या, हे पूजेचं साहित्य आत नेऊन ठेवा. माझ्यावर स्वामींनी दुसरं एक कार्य सोपवलंय आणि ते महत्वाचं आहे. हो, मला तिकडे गेलंच पाहिजे. हा, ते द्या सामान आतमध्ये. आता वराह मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वराह रूपाय भूर्भुवः स्वाहा. स्याप्तते भूपतीत्यं देहयते ददापय स्वाहा. नारायण सगळ्यांचं भलं करो. विष्णु भगवान की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या घराण्यात नित्य नेमाने दरवर्षी वराह जयंतीला ही पूजा केली जायची.
मात्र मागच्या पिढीपासून ही प्रथा थांबली होती. आता आम्ही ही प्रथा पुन्हा सुरू करून दिली आहे. आता नित्य नेमाने ही पूजा करत राहा. तुमचं मनोरथ पूर्ण होईल. स्वामी, आजवर तुम्ही आमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं उत्तर दिलं. आता याही वेळी तुम्ही अशी काही रचना करा की आम्हाला सुनमुख पाहता येईल. शिव शंकर शंभो. हे घे. देवासमोर ठेव. चला आमच्या बरोबर. पूजेची सगळी तयारी झाली हा गोमुखा. तू अगदी योग्य मार्गावर आहेस हो गोमुखा. पण आपल्या आईबाबांच्या आग्रहाला अजिबात बळी पडू नकोस हा. लग्न करून काहीही साध्य होत नाही बघ. माझंच उदाहरण आहे की तुझ्या समोर आता. होत आहे. लहानपणापासून केलेल्या गणेशाच्या भक्तीत आता खंड पडायला नको. मला स्वतःला गणेशाला वाहून घ्यायचंय. विवाह करून प्रपंचात अडकलो तर मी माझ्या गणेशापासून दूर जाईन ही भीती वाटते मला. अगदी बरोबर गोमुखा. तू अशी जर अखंड गणेशाची सेवा करत राहिलास ना तर अखेर एक दिवस तुला गणेशाचं दर्शन नक्की होणार बघ. ताई, माझी हीच इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी दिवस रात्र माझ्या बाप्पाच्या भक्तीत मग्न असतो. बर, तू आता गणेश पुराण वाचायला घे हो. मी आलेच हा. होत आहे. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लग्नानंतर 4 वर्षातच माझ्या नवऱ्याने मला टाकलंय. पदरात हे एक मूल आहे. आता माझ्या बाबांच्या सगळ्या संपत्तीचा तोच एकुलता एक वारस व्हायला हवा. पण गोमुखाने जर लग्न केलं, संसार उभा केला, मुलं बाळ झाली तर माझ्या लेकराच्या पदरात काहीच उरणार नाही. त्यामुळे गोमुखा, मी तुला प्रपंचापासून दूर ठेवणारच. शिव शंकर शंभो. स्वामी, प्रणाम स्वामी. काय काय दचकतेस काय चोरी पकडली गेल्यासारखे.
तू जे करत नाहीयेस ते करायला आलोय आम्ही. गोमुख कुठे आहे? गोमुख कपिलाताई, काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? हो कपिलताई, मगाची स्वामींचं दर्शन घ्यायला एक भक्त आले होते त्यांची समस्या घेऊन. तुम्ही त्यांना परत पाठवलं. कपिलाताई, वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्ही स्वतःला काय स्वामी समजायला लागलात की काय? बोलल्या गया ताई, बोलल्या. तरी म्हंटल गया ते अजून बोलल्या कशा नाहीत? अहो गया ताई, एवढी साधी साधी गोष्ट आहे, तुम्हाला कळत नाहीये का? स्वामींच्या सहवासात राहून माझ्यासारखी एखादी व्यक्ती स्वामी स्वरूप होते. अहो स्वामींसारखी सिद्धी प्राप्त झाली आहे मलाही. अहो माझ्या आशीर्वादाने लोकांना गुण यायला लागलेत. बोला बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असतात एखाद्याला स्वतःबद्दल बरेच गैरसमज असतात. कपिलाताई, तुमच्या डोक्यावर परिणाम वगैरे झाला की काय? गयाताई, माझ्या डोक्यावर परिणाम नाही झालेला, पण माझं हे सगळं ऐकून तुमच्या डोक्यावर मात्र निश्चित परिणाम झालेला आहे. त्रास होतो ना तुम्हा दोघांना. कपिलताई, माणसाने आपापल्या मर्यादेत राहावं. गोपाळ बुवा, मी माझ्या मर्यादेतच आहे हो. पण काय आहे, सिद्धी प्राप्त मला झालीये. इतकी वर्ष तुम्ही इथे स्थानावर आहात, पण तुम्हाला अजूनही सिद्धी प्राप्त झाली नाही, म्हणून तुम्ही जळताय माझ्यावर. त्रास होतो तुम्हा दोघांनाही त्या गोष्टीचा, हो ना? कपिलाताई, आम्हाला सिद्धी प्राप्त करून घ्यायचीच नाहीये. आम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे. गयाताई, सिद्धी प्राप्तीचा जो काही आनंद त्यांना घ्यायचा आहे ना, तो त्यांना घेऊ देत. नाठाळांना आणि वाट चुकलेल्यांना कसं वठणीवर आणायचं हे स्वामींना चांगलंच माहिती आहे. चला, आपल्याला बरीच कामं आहेत. बृहस्पति पुरोगास्तास्तान पश्यं स्थितान सुरान तेभ्यो यज्ञथय्यं सर्वमुभयोहा शापकारण अहल्याया महेन्द्रस्य संयोगच्च विरूपत्ताम. पाहतोयस ना गोमुखा, तुझी सेवा गणेशापर्यंत पोहोचत नाहीये. स्वामी, हे काय होतंय मला काही कळत नाहीये. मगाशी मी मूर्तीवर दुर्वा फुलंही वाहत होतो, तीही स्वीकारली गेली नाही, आणि आता तर गणेश पुराणातील पानही कोरी झाली.